आपण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आहोत. हे बीड जुनं बीड ज्याला म्हणतो आपण, हे जुनं बीड आहे. या ठिकाणी आठवड्याचा म्हणजे प्रत्येक रविवारी बाजार भरत असतो आणि हा जो परिसर असतो हा पूर्णपणे नागरिकांच्या गर्दीने भरून गेलेला असतो. या बाजूला मोंढा आहे, या बाजूला मार्केट आहे, जुनं मार्केट आहे. जुनं बीड म्हणून हा सगळा परिसर परिचित आहे. आपण बघू शकतो सध्याही या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी दिसते, वाहनांची वर्दळ दिसते. या बाजूला हा जो भाग आहे या ठिकाणी बीड म्हणजे बस स्टॉप या भागामध्ये जाणारे जे नागरिक असतात या भागातले या ठिकाणी येतात आणि याच ठिकाणाहून ते पुढे बस स्टॉप वगैरे किंवा बाकीच्या शहरामध्ये जात असतात. या ठिकाणी रिक्षाचं जी गर्दी दिसते तुम्हाला, ही रिक्षाची गर्दी किंवा हा जो मोठा परिसर आहे या मोंढ्यामध्ये ही जी वाहनं दिसत आहेत तुम्हाला, इकडे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असलेली तुम्हाला दिसून येईल. हे जे रिक्षावाले आहेत ते याच चौकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी करून उभे राहिलेले असतात आणि आपल्याला पॅसेंजर मिळावे, आपल्या रिक्षाला भाडं मिळावं यासाठी या चौकामध्ये अस्ताव्यस्त प्रमाणामध्ये रिक्षे लावलेले असतात. मात्र या ठिकाणी कुठलाही पोलीस इथे ड्युटीवरती आपल्याला दिसत नाही. या भागामध्ये रविवार जरी असला तरी पोलिसांची जी संख्या असते ती नगण्य असते. बऱ्याच वेळा या भागामध्ये चोरीचं प्रमाण बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं. वाद भांडणं हा तो वेगळा प्रकार आहे. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी किंवा वाहतूक यंत्रणा सुरळीत करण्यासाठी या भागात सुद्धा कुठलाही वाहतूक पोलीस कर्मचारी आपल्याला दिसून येत नाही. वर्षातून राबवली जाणारी ही जी योजना आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी, वाहतूक सुरक्षा सप्ताह हा वर्षातून एकदाच साजरा केला जातो. मात्र आजचा दिवस किंवा तो आठवडा पार पडला की नागरिकांची जी सुरक्षा आहे ही पूर्ण राम भरोसे किंवा वारेवर सोडली जाते. ही एक शोकांतिका आहे.